नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, येत्या 29 जानेवारी या दिवशी वार आहे सोमवार आणि या दिवशी आलेले आहेत या नवीन 2024 मधली पहिली संकष्टी चतुर्थी. आणि ही चतुर्थी सोमवारी आलेली आहे. सोमवार हा भगवान शंकरांना समर्पित असणारा वार आहे आणि त्यांचे पुत्र यांना समर्पित असणारी चतुर्थी सुद्धा याच दिवशी आलेली आहेत. यामुळे या दिवसाचं महत्त्व हे अधिकच वाढलेलं आहे. या दिवशी आपल्याला गणपती बाप्पा आणि भगवान शंकरांची विधिवत पूजा करायची आहे आणि सोबतच काही उपाय सुद्धा आपल्याला करायचे आहेत. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. गणपती जवळची आपल्याला अशी एक वस्तू ही उचलून जवळ ठेवायची आहे. त्यामुळे आपल्यावर किंवा आपल्या घरातील पैशांच्या सर्व अडचणी या नष्ट होतील आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होईल आणि घरामध्ये रोज कोठून ना कोठून पैसे हे येत राहतील. असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला चतुर्थी दिवशी सकाळपासून ते रात्रीपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय आपल्या घरातील पैशांच्या अडचणी, आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी, घरातली गरिबी आणि दारिद्र्य नष्ट करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. बऱ्याच वेळा आपण भरपूर कष्ट, मेहनत करत असतो, परंतु आपल्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य ते फळ प्राप्त होत नाही. यामुळे आपल्या घरामध्ये वारंवार पैशांच्या अडचणी या येत असतात. तसेच कष्ट आणि मेहनत करून आपल्याला फळ प्राप्त तर होतं, परंतु आलेली लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये टिकत नाही. कोणत्या कारणातून पैसा हा जास्त खर्च होऊन जातो. यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर या दिवशी करायचा आहे. या दिवशी अतिशय चांगला योग जुळून आलेला आहे. या योगावरती आपण हा उपाय जर केला तर निश्चित आपल्याला फळ प्राप्त होईल. तर पहा, हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही तुमच्या घरातही करू शकतात किंवा मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही करू शकतात. मंदिरामध्ये जर हा उपाय केला तिथे जास्त प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असते आणि जेव्हा आपण तिथे उपाय करतो तेव्हा आपलं मन सुद्धा संपूर्णपणे सकारात्मक ऊर्जेने भरून जात असतं. परंतु सगळ्याच मंदिरात जाऊन हा उपाय करणं शक्य नसतं. यामुळे तुम्ही हा उपाय तुमच्या घरामध्ये जर गणपती बाप्पांचा फोटो आणि मूर्ती असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात. हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या देवघरातल्या गणपती बाप्पांची विधिवत सेवा करून घ्यायची आहे. चतुर्थी आहे तर गणपती बाप्पांना शुद्ध पाण्याने किंवा पंचामृतने अभिषेक करायचा आहे. त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत, जसे की जास्वंदाचं फूल, दुर्वा आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. धूप दीप अगरबत्ती लावायचे आहेत, दिवा लावायचा आहेत आणि यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत 11 रुपये, एक 10 रुपयाची नोट आणि एक 1 रुपयाचं नाणं, असे 11 रुपये तुम्हाला लागणार आहे. हे 11 रुपये तुम्हाला घ्यायचे आहे, उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे. उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला 3 वेळा गणपती बाप्पांचा अथर्व शीर्ष म्हणायचा आहे. त्याचबरोबर 1 वेळा संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि 108 वेळा ओम विघ्न हरताय नमः, ओम विघ्न हरताय नमः असं तुम्हाला म्हणायचं आहे. गणपती बाप्पांचा अथर्व शीर्ष म्हणत असताना त्याखाली जी फलश्रुती दिलेली असते तर ती फलश्रुती सुद्धा तुम्हाला म्हणायची आहे. जर तुमच्याकडे श्री स्वामी समर्थांचा नित्यसेवा पुस्तक असेल तर त्यामध्ये पान नंबर 42 वरती तुम्हाला हे गणपती बाप्पांचा अथर्व शीर्ष हे दिलेलं आहे. त्याचबरोबर त्या नित्यसेवेमध्ये संकटनाशक स्तोत्र सुद्धा दिलेलं आहे. तरी तुम्हाला गणपती बाप्पांची अतिशय उच्च कोटीची सेवा करायची आहे. यानंतर हे जे 11 रुपये आहे तर हे 11 रुपये तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचे आहेत. समोर ठेवताना तुम्हाला तुमची आर्थिक अडचणी, त्याचबरोबर पैशांच्या अडचणी तुम्हाला गणपती बाप्पांना व्यक्त करून, प्रार्थना करून सांगायच्या आहेत. जी पण तुमची अडचण असेल ती तुम्हाला बाप्पांना सांगायची आहेत आणि ते 11 रुपये तुम्हाला तिथे अर्पण करायचे आहेत. अर्पण केलेले 11 रुपये हे तुम्हाला संपूर्ण दिवसभर, रात्रभर गणपती बाप्पांसमोरच ठेवायचे आहे. दुसऱ्या दिवशी मंगळवार आहे, मंगळवार तुम्हाला सकाळी उठायचं आहे, स्नान करायचं आहे. यानंतर त्यातले जे 1 रुपयाचं नाणं आहे तर हे तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायचं आहे. तुमच्या पर्समध्ये तुम्हाला नेहमी ठेवायचं आहे. ते तुम्हाला कधीही खर्च करायचा नाही. जरी तुमचं संपूर्ण पॉकेट खाली झालं तरीही त्यातला 1 रुपया हा तुम्हाला कधीही खर्च करायचा नाही. त्या 1 रुपया तुमच्या पॉकेटमध्ये राहिला तर तुमचं पॉकेट नेहमी पैशांनी भरलेलं राहील.
कुठून ना कुठून पैसा हा येईल आणि तुमचं पॉकेट हे नेहमी भरलेलं राहील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या हातून जास्त पैसे खर्च होणार नाही. तुम्हाला जेवढे पैसे खर्च करायचे आहे तेवढेच खर्च होतील. बऱ्याच वेळा आपल्याला जिथे 500 रुपये खर्च करायचे असतात तिथे आपल्याकडून 1000 रुपयेसुद्धा खर्च होत असतात, कळत आणि नाकळत. तर यासारख्यासुद्धा अडचणी दूर होतील. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहायला सुरुवात होईल आणि पैशांच्या अडचणी या नष्ट होतील. आणि जे 10 रुपये आहे तर हे 10 रुपये आपल्याला घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे. त्या मंदिरामध्ये तुम्हाला 10 रुपये दानपेटीमध्ये दान करायचे आहे किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला द्यायचे आहे. मग तुमची जी इच्छा असेल तिथे तुम्हाला द्यायचे आहेत. मंदिरात द्या किंवा एखादी खूप गरजू व्यक्ती आहे, मंदिराच्या बाहेर ज्या व्यक्ती बसलेल्या असतात, कोणाला हात नसतो, पाय नसतो किंवा असे अंधाळे असतात, अशा व्यक्तींना तुम्हाला दान करायचं आहे. आणि हे दान करताच तुमचं आयुष्य हे संपूर्णपणे बदलून जाईल. तुमच्या आयुष्यात सगळ्या अडचणी दूर होतील. पैशांच्या असेल, शारीरिक असेल, मानसिक असेल. आणि तुम्हाला साक्षात गणपती बाप्पा हे सुद्धा प्रसन्न होतील. करून पहा. जेव्हा तुम्ही हे 10 रुपये दान करताना तेव्हा समोरच्या व्यक्तीचा जो आनंद असतो आणि जे आशीर्वाद असते लाख मोलाचे असतात आपल्यासाठी, आणि तेच आपल्याला कुठे ना कुठे कामी येत असतात. म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. करून पहा, याचं तुम्हाला निश्चित फळ प्राप्त होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.